भोईर यांचा आणि ते सध्या आता व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. क्युरेटर प्राणजी आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं हरेश्वर सरांचं देखील तितकंच कौतुक असेल. सध्या व्यासपीठावरती आपण आदरणीय अजयजी भोईर यांना अगदी काही क्षणातच पाहणार आहोत. या स्पर्धेचे उद्गाते जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत. थँक्यू. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू त्वरित कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण पाठवा. अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा पालघर जिल्ह्यातील एक अप्रतिम अशी टुर्नामेंट आपण या ठिकाणी बघतोय. AB चषक परव्या अतिशय सुंदरपणे चौथ्या पर्वामध्ये दाखल झाले. द प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अप्रतिम असं लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतायत. कालच्या दिवसामध्ये आपण लीग स्टेज बिग बॅशच्या माध्यमातून एक गाव एक कन्सेप्टच्या सुंदर मॅचेस बघितल्या. आज ऑल इंडिया ओपनचे पॅनल आपण या मॅच नंतर बघणार आहोत. अनेक टेनिस क्रिकेट खेळाडूंना अनेक टेनिस क्रिकेटर स्टारकास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज बघायला मिळेल. ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा महासंग्राम AB पर्व चौथं याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आमचे मॅन्युअल स्कोरर अमरजी पाटील, प्रशांतजी आदवडे सर आणि सिद्दीक भावे साहेब मात्र नक्कीच आपण बघणार आहोत. या सुंदर अप्रतिम अशा स्पर्धेचं समालोचनाच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये प्रथमेश पाटील आमचे ऑपरेटर प्रिन्स मूवी, रवीजी गुलवी आणि प्रथमेश पाटील ची ऑनर आहेत आपण बघतायत आणि खूप चांगलं वर्क केलंय. प्रत्येकाने कौतुक केले प्रिन्स मूवीचं. हरेश्वरजी किन्नी साहेबांच्या माध्यमातून त्यांना AB च्या भव्य स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्टची संधी मिळाली आणि सर्वांच्या हृदयावरती घर केले प्रिन्स मूवीनं. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल बघायला मिळतोय ओपनिंग पेअरच्या रूपानं. सलामीर आपण बघतोय. अनिकेत आणि त्यांच्या समवेत आदित्य ही जोडी बघायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज अंकुश. पलटॉस अंकुश यावळेला पलटॉस चेंडू टाकताना स्ट्रेच केलं स्वतःला आणि ऑन साइडला प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन सरळ स्टंट अँड डिलिव्हर्ड डिपॉझिट करतायत. या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराला काय म्हणाल? हा फुल टच चेंडू आहे आणि फुल टच चेंडू तुम्ही अगदी झोपेतनं मैदानावरती आलात खेळण्याकरता तर तो देखील तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवता आला पाहिजे. ही संधी होती, त्या संधीचं सोनं केलं. फुल टच चेंडूवरती खरपूस समाचार चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती धावावे 6 षटकार. सुंदर स्टार्ट बघायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल डॉट बॉल थोडासा खाली राहिला. त्यानंतर मात्र बॅटर आपण बघताय मिस्टर अनिकेतच्या बॅट मधनं आपला इंटेंट आपला इरादा आणि खऱ्या अर्थाने चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघाचं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर ताकद दहशत दरारा यांचा एक सुंदर समन्वय असणारा बिग ब्लास्ट षटकार इथे आलाय मिस्टर अनिकेतच्या बॅट मधनं आणि अंकुशला सांगतायत ऐसे गेंदे कर अब डालते हो बड़े शॉट के लिए हम भी जाने जाते हैं. जी आपने बिल्कुल कहा, सही कहा.
खराब गेंदें तो आते रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है और वही काम किया अनिकेत ने। शानदार स्ट्रोक, गेंद को लॉकआउट बॉडी रन के बाहर भेज दिया था। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। रनों पर अंकुश लगाना बहुत जरूरी है। अंकुश फ्रंटलाइन गेंदबाज है और पारगढ़ सिटी इनसे गेंदबाजी कर रहा है। स्कोर रुका हुआ 6 रन बगैर किसी नुकसान के। सुंदर कमबॅकिंग केली अंकुश लावलाय तिसऱ्या चेंडूवरती, गरज आहे या ठिकाणी द्वारकामाई चिखलपाडा संघाला लेंथ अँड लाईन मेंटेन करण्याची अंकुशसाठी। अप्रतिम चेंडू, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग द कार्पेट, चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे। पॉवर प्लेच्या बाहेर 2 खेळाडू लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन बघायला मिळतात। 30 यार्ड सर्कल ऑन साइडला शॉट मिड ऑन आहे, शॉट मिड विकेट आहे, शॉट फाईन लेग आहे, त्यानंतर शॉट थर्ड मॅन, शॉट गली, शॉट स्वीपर कव्हर्स आणि शॉट मिड ऑफ बघायला मिळते। फ्रंटलाइन गेंदबाज अंकुश गेंदबाजी कर रहे हैं। इन बैटर इस वक्त आदित्य स्ट्राइक रेट पर। ओह बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी इस बार, लाइन बहुत बढ़िया आगे रखा गया था और मेरे हिसाब से इस बार बल्लेबाज जो है ना आगे वाले को पीछे खेले अंकुश। इस छक्का आने के बाद शानदार तरीके से गेंदबाजी कर रहे हैं। देखिए गेंद के ऊपर निगाह नहीं थी और इस बार हिट पोजीशन अच्छा नहीं था बल्लेबाज आदित्य का। सुंदर गोलंदाजी करतायत, स्लॉट मध्ये चेंडू आहे, सरळ उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, दॅट्स अ ग्रेट फिनिश हियर। धावसंख्या 6 ने वाढते आणि पोहोचते ती तब्बल 13 वरती। स्लॉट मध्ये चेंडू जर हाताळला, सिक्सरचा चेंडू आपण या ठिकाणी बघतोय आणि वेळेला सुंदर टायमिंग, का म्हणाले अप्रतिम शॉट बद्दल। शानदार स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग और खास करके आपको फिनिश भी कर रहा था। आखिरी गेंद पर आदित्य के बल्ले से सिक्सर है, स्कोर 13 रन है। अजीत आप एक बड़ी टीम के खिलाफ खेल रहे हैं, चामुंडा स्पोर्ट विराथन स्ट्रॉन्ग टीम है, दावेदार टीम है, उनके खिलाफ आप जब बल्लेबाजी करें ना तो एक बड़ा टोटल चाहिए, फाइटिंग टोटल आपके पास चाहिए। पहले ओवर में अनिकेत ने 7 रन, एक छक्का उनके बल्ले से। आदित्य की अगर बात करें तो एक छक्का इनके बल्ले से आया और आदित्य इनफॉर्म बैटर है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और इनका विकेट के ऊपर खड़े रहना बहुत जरूरी है। पहले ओवर में मैं समझा वो ड्रीम स्टार्ट तो नहीं हुआ, विकेट नहीं गिरा, 13 रन बने हैं तो शानदार बल्लेबाजी हुई है। अच्छा स्टार्ट हुआ है, ड्रीम स्टार्ट के लिए 4-5 और रन जोड़ने चाहिए थे। फिलहाल अच्छा स्टार्ट है, मैं कहूंगा 13 रन है, 2 सिक्सर है, लेकिन यहां से जो पावर प्ले का ओवर होगा यहां पर भी अगर 13 आते तो बल्लेबाज के ऊपर जो प्रेशर है कि आगे बढ़ने का, प्रेशर कंप्लीट रिलीज हो जाएगा और अच्छे मोमेंटम के साथ एक बड़ा अबव 60 का टारगेट भी सामने रख सकते हैं। हाँ जी हाँ, विकेट बहुत बड़ा फैक्टर है, चाहे टेस्ट क्रिकेट हो, ओडीआई क्रिकेट हो, 6 ओवर का मैच आप खेलें। टॉस गेंद इसके ऊपर प्रहार करने का प्रयास बिल्कुल किया गया, गेंद बॉडी की तरफ जाएगी, लॉक ऑन बॉडी लाइन के बाद 6 रन, कड़क शॉट अनिकेत के बल्ले से, मैग्निफिसेंट स्ट्रोक। चेंडू या षटकातील आणखीन एक गतीला परिवर्तन केलंय, खूप चांगली गोलंदाजी आहे, सिंगल मिळेल, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल। 21वा षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले, 10.50च्या सरासरीने 21 फॉर नन, विकेट त्यांच्या हातामध्ये भरपूर आहेत। काय वाटते ते किती धावा ऍज अ प्रोजेक्टेड स्कोर होऊ शकतो?
या विषयाची चर्चा होईल, परंतु नयनला एक संधी देऊया आणि आपण या ठिकाणी पाहूया प्रेडिक्शन. शानदार रही है अनिकेत और आदित्य की. अनिकेत 14 पर खेल रहे हैं और आपने प्रेडिक्शन पूछा है, तो अगर विकेट नहीं गिरेगा आपके पास और 3 ओवर का खेल 18 गेंदे हैं, तो कम से कम 60+ रन बनने तो चाहिए, या एक बार फिर 70 के आसपास भी जाने का अवसर है. लेकिन विकेट नहीं गिरेंगे तो, विकेट गिरेगा तो एक बार फिर हमने देखा है कि बल्लेबाजों का शेयर मार्केट भी गिरता है. तो यही आंकड़े आप 50-55 के आसपास भी देख सकते हैं. बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रांजल लेंथीन लाईनला मेंटेन करण्याचा प्रयत्न. वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. इथे मात्र बॅटर आपण बघताय स्ट्राईक वरती. आदित्य थोडस चिंतित आहे, कारण समोर प्रांजलनं गोलंदाजी खूप चांगली केली आहे. फलंदाजाच्या रडार पासून परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर बघायला मिळतोय. गुड स्टार्ट. सटीक वाइड यॉर्कर गेंदबाज प्रांजल द्वारा. 21 पर नन. बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन. आदित्य बैक टू द पेवेलियन. प्रांजल ने विकेट लिया है और जयेश विकेट के पीछे है. सफलता मिली है. पहला ब्रेक थ्रू प्रांजल अपने टीम के लिए दिला. तो गॉन. भाग्य बदलवणारी, भगवा ध्वज फडकवणारी आणि स्वराज्याचं तोरण बांधणारी राजमाता जिजाऊना कोटी कोटी नमन. सुंदर सॉन्ग आपल्याला बघायला मिळते. और इस वक्त हेलीकॉप्टर खेलना चाहते थे बल्लेबाज आदित्य. टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन इस वक्त अजय जी भोईर आपके स्क्रीन पर हैं. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. और एबी ट्रॉफी, अजय जी भोईर साहब, आपकी मेहनत से बदल गई है एबी ट्रॉफी की तस्वीर. पुढचा चेंडू वडा हुक. एक्सिलेंट लॉंग लेगला क्लिअर करतोय. येतोय आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. विकेट आ गया तो उसके बाद में वो चौका चढ़ना भी बहुत जरूरी है. इससे प्रेशर रिलीज हो जाएगा. स्कोर 25, 1 विकेट के नुकसान पर. इस बार टप्पा खाते उछाल था, लेकिन फॉलो किया गया था. गेंद को आगे रखा गया था प्रांजल द्वारा. चतुरा के साथ गेंदबाजी करे अजीत. शानदार गेंदबाज का प्रदर्शन. देखिए यहाँ गेंद जो है ना बिल्कुल ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर, और शपथ जब हुए थे तो टेलीग्राम मिल गया था. तो सुंदर गेंदबाजी प्रांजल द्वारा. चांगली कमबॅकिंग आहे. चौकारानंतर कमबॅकिंग करताय. स्कोर थांबलाय तो म्हणजेच 25 वरती. आणि चेंडू क्रमांक आपण या ठिकाणी बघतोय 4 झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुनश्च प्रांजल. वेग खूप चांगला आहे. बट ऑन लॉन ड्राईव्हच्या रूपाने खेळतात. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय तिथे. सिंगल कंप्लीट होईल. 26 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. चेंडू एकंदरीत झालेले ते 17. मॅच कंट्रोल मध्ये ठेवले तर्क मॅचचे कल्पाडा संघानं प्रथम फिल्डिंग करताना. पहले 2 ओवर में 21 रन आए थे और तीसरे ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी प्रांजल की तरफ से रही है. 5 गेंदों में केवल 5 रन खर्च के 1 विकेट इन्होंने प्राप्त किया है. टप्पा खाते उछाल मिला. गेंद को हुक करना चाहते थे अंकुश. अंकुश बा, ये कैच आपको लेना था. अंकुश ऑर्गन खूप चांगला वाजवतो, त्याच्या बोटामध्ये जादू आहे. पण आत्ता आपण मैदानावरती बघितलं या हातांची ओंजळीची आवश्यकता होती. तिथे मात्र अंकुशनं कॅच सोडलाय. एकूण या षटकात धाबा आल्या 6. प्रांजलच्या षटक समात 21 षटकाची सांगता. धावफलक धाबा 27 एका गड्याच्या बहुमतामध्ये.
सो सुंदर कमबॅकिंग बघायला मिळते. 9च्या सरासरीने 27 धावा येणाऱ्या ह्याच पद्धतीने जर पुढे गेला 12 चेंडूमध्ये 18 धावा येऊ शकतात. 45चा प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतोय, परंतु वार पलटवार हल्ले प्रतिहल्ले इंटेंट चेंज करण्याचा इरादा आणि त्यामध्ये आलेलं यश हे आणखीन धावा बनवू शकतात. पॅड आणि पॅड मध्ये होता फ्लिक करण्याचा इरादा, इथे मात्र अपील उचलून पकडला आणि फलंदाज प्लमच्या रूपानं जातात बॅक टू द डग आउट. ओ यू टी आउट गॉन. की कोशिश ऑन सेट पर खेलना चाहते हैं, एक्शन रिप्ले में देखें और पिछला पैर और अगला वाला पैर, बिल्कुल अगला वाला पैर जो है ना मिड स्टंप के ऊपर है और इम्पैक्ट की अगर बात करें तो बिल्कुल ये बहुत ही अच्छा था मिड स्टंप पर, जो इसके लिए सफलता मिली है. स्कोर 27, 2 विकेट का नुकसान पर. अजीत आपने एक सवाल पूछा था कि रन कितने बनने चाहिए, तो मैंने कहा था अगर विकेट नहीं गिरेगा तो 60 के ऊपर जाएगा, विकेट गिरेगा तो 50 के आसपास हो सकता है. तो अभी वही कहानी है. मैदान के अंदर स्ट्रोक है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर, एक रन लेने का मौका. इस तरह से फील्डिंग करेंगे तो जयेश का कॉन्फिडेंस बढ़ सकता है. जयेश चाहते तो वो कैच, लेकिन वहां खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद था, प्रांजल वहां मौजूद था और उनको लगा कि बाउंड्री लाइन के बहुत करीब हम हैं. अब देखते हैं क्या हुआ था मैदान के अंदर एक्शन रिप्ले में. तो इन्होंने गेंद को अंदर डाला है और वो छक्का बचाया है. अच्छी सोच मैं समझ सकता हूँ प्रांजल द्वारा. सो टायमिंग प्रॉपर होतं, शॉट मध्ये दम होता, परंतु थोडासा शरीराच्या दूरवरून खेळला होता. सिक्सर वाचवलाय, धावसंख्या 28 वर पोहोचले. बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचं होतं, चेंडू मात्र जातोय सरळ फ्लाय स्लिप मध्ये. फक्त एक धाव मिळेल. कंट्रोल ठेवलं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्यानंतर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. 2 गडी बाद झालेले आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 29. थोडासा प्रेशर बॅटिंग टीम कडे आहे का? जी हाँ, जो विकेट गिरे ना उसके बाद में मोमेंटम गेंदबाजों की तरफ चला गया है, तो अब जाकर उस मोमेंटम को पकड़ने की ज़रूरत होगी. रजीत, मैं हमेशा कहता कि मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की ज़रूरत है. जयेश गेंदबाजी कर रहे हैं, आगे कर गेंद को खेल दिया, फुट टॉस गेंद लॉन्ग ऑन पर, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. एक रन मुकम्मल किया, एक से ज़्यादा नहीं है. अजीत, आयुष मात्र 29 पर खेल रहे हैं. पहले मैच में 30+ इन्होंने रन बनाए थे. आज इस मुकाबले में बहुत बढ़िया स्टार्ट, 17 के अंदर 29 रन बनाए, संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. संयम तोडावा लागेल इथे. धावसंख्या 30 वर स्थिरावलेली. येणारे चेंडू जर आपण बघितले तर आहेत टोटली. पुढचा चेंडू, ओहो एक्सलेंट शॉट. हेलिकॉप्टर उडवलंय ओव्हर द बॉलर हेड आणि चेंडूला डिपॉझिट करतायत. सरळ आपण बघतायत चेतनजी गावड आणि कुमार महाल यांच्या स्टँडला अभिवादन करताना येतोय. 6
आप करने के लिए यहाँ से आपके पास वो कॉन्फिडेंस होना बहुत ज़रूरी। और शानदार स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया था नैनेश ने। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी अंकुश की, इस बार अंकुश लगाया है गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को ज्ञात किया, रन बनाने का कोई मौका नहीं। अजीत 16 रनों की साझेदारी 7 गेंदों में है, 43 2 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल आना बाकी है। यह अच्छा बैटल है, शानदार खेल मैदान के अंदर। चांगला चेंडू हाताळा, थोडसा बाहेर होता. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू. ओ चेंडू फिरवण्याच्या तयारीत आणि फिरवलाय. चांगली गोलंदाजी, नॅचरल टर्न आहे आणि तो दाखवत आहे. षटकारानंतर 2 डॉट बॉल. प्रेशर कंप्लीट झालंय ते आता कन्वर्ट बॅटिंग टीम कडे, फलंदाजाकडे. 3 गेंदों का खेल शेष है, स्कोर ऑफ 43 पर 2। अंकुश उड़ा आसमान की तरफ, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, गगनचुंबी 6 रन। क्या बल्लेबाजी बीच मैदान पर अजीत, देखिए ये शॉट टाइमिंग प्रॉपर है, हवाई फायर करते हुए इस बार बल्ला भी घूमा और मैदान भी झूमा। व्हाट अ शॉट, आउटस्टैंडिंग बैटिंग बाय नैनेश, इज प्लेइंग ऑन 25, स्कोर 49 पर 2। सुंदर बॅटिंग बघायला मिळते. मिस्टर नैनेश इज ऑन अ फायर. पुढचा चेंडू इस बार थोडासा थोडासा मागे ठेवला आणि त्याचा फायदा झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हा एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. पहिला चेंडू थोडस पुढे होता षटकाराला, या वेळेला अंकुशनं चेंडूवरती अंकुश ठेवला, फिंगर रोल केले आणि बॅक ऑफ द गोल्डन चेंडू टाकत फलंदाज नैनेशला पाठवले बॅक टू द डगआउट. से 29 पर इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं, वो भी आईपीएल में धूम मचा रहे हैं। शानदार खेल यहाँ भी हो रहा है। अंकुश पहली गेंद पर छक्का, उसके बाद में 2 बिंदी गेंदें, सिक्सर और उसके बाद में विकेट है। ये आखिरी गेंद इस पारी की। 49 पर 3, नए बैटर कल्पेश मैदान के अंदर। फुल टॉस, उसके ऊपर प्रहार, अंत भला तो सब कुछ भला, कल्पेश का बल्ला, माशाल्लाह, गेंद बॉडी लगे बाद 6 रन। ये पहली पारी आखिरी गेंद पर लाजवाब स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर चली गई। यहाँ से मोमेंटम क्या बल्लेबाजों की तरफ जाएगा वो देखना बहुत जरूरी है। स्कोर मैं आपको बताऊंगा 55 है और जीतने के लिए 56 रनों के बाद टारगेट दिया गया है। अगला मैच पालघर तालुका आदिवासी बस समाज और श्री केदारनाथ 11 आपको टॉस के लिए आना है। पालघर तालुका आदिवासी समाज और श्री केदारनाथ 11 टीम आपको टॉस के लिए आना है। प्रोफेशनल सारे खिलाड़ी इस मंच पर आप देखेंगे। अजीत, तारे जमीन पर हम कहते हैं, लेकिन आज तारे पालघर में आएंगे, एबी ट्रॉफी में आएंगे और यहाँ भी धूम मचाएंगे, जलवा दिखाएंगे। और ऑल इंडिया का एक बहुत बड़ा टूर्नामेंट और उसमें खास करके आज का दिन जो है खास करके ऑल इंडिया के लिए रिजर्व हैं। पालघर तालुका आदिवासी समाज और श्री केदारनाथ 11 टीम के कप्तान टॉस के लिए आइए। वेलकम योगेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. 56 धावांचं टार्गेट, सुंदर षटकार आणि वेल फिनिश बघायला मिळते. 56 च टार्गेट सेट केले गेले. एक महत्वाची मॅच
दरम्यान एक महत्वाची सूचना आहे, ज्या विनिंग टीम आहेत उद्याच्या दिवसासाठी त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे, तुम्ही 2 पॅकर तुमच्यासाठी अलाउड आहेत आणि जर ओपन संघाच्या समवेत जर तुमची मॅच लागली तर आणखीन तुम्हाला एक पॅकर घेता येईल आणि ते पॅकर्स फक्त म्हणजे या सामन्यामध्ये खेळलेले नसावे याची नोट घ्या. जर ओपन के साथ में लगते तो 3 पॅकर 3 आयकॉन तुम्ही घेऊ शकता, त्याची नोंद घ्या. फक्त ते खेळणारे या मॅच मध्ये खेळलेले नसावे याची नोंद घ्या. टुर्नामेंट मध्ये खेळलेले नसावे याची आपण नोंद घ्या. प्रत्येक संघासाठी 2 आयकॉन आहेत, मात्र ओपन सोबत जेव्हा मॅच होईल तेव्हा 3 आयकॉन आपण खेळवू शकतायत. आणि दुसऱ्या बाजूने श्री केदारनाथ 11 करबते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा. मेरे साथ कमेंटेटर अजीत पाटिल जी जुड़ चुके हैं. लक्ष्य है 55 का, जो द्वारका माई चिकलपाड़ा के सामने रखा है विराथन ने. पहली गेंद आते ही गेंद को घुमाया है, मिड ऑन पे खिलाड़ी है, हाना चल रही है. क्या गजब की फील्डिंग. आज मैंने एक बात नोट की पूरे एबी ट्रॉफी में, फील्डिंग का जो स्टैंडर्ड है ना पालघर में, वो सुपर से ऊपर है. अतिशय सुंदर फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला बघायला मिळतो. बॅट्समन बॉलर खूप चांगले आहेत, परंतु व्यासपीठ देण्याचं काम सातत्याने एबी ट्रॉफीच्या माध्यमातून बघायला मिळते. त्यासाठी एबी ट्रॉफीचं कौतुक करावं लागेल. टॅलेंट तुमच्याकडे भरपूर आहे, व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इस मर्तबा कवर ड्राइव किया है, गेंद पीछे जा रही है, गेंद कवर बाउंड्री के बाहर. बहुत ही दिलकश शॉट. इसे क्रिकेट में जाजिबुल नजर स्ट्रोक कहते हैं. आइए देखते हैं रिप्ले में किस तरह से उस शॉट को खेला था सूरज ने. Have a look at that. Have a look at that. So elegant, so beauty, just looking like a wow. Beautifully played. अतिशय सुंदर स्क्वेअर ऑफ द विकेट बघायला मिळतो. कट केलाय, कापलाय चेंडूला अक्षरशः. धावसंख्या 4-60 झाले. स्कोर कार्ड वरती आहेत ते 4. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार होताना नैनेश पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे. वो स्विंगिंग यॉर्कर बल्ले को लगी है, हालांकि अपील भी हुई थी. टू क्रशर. देखिए परफेक्ट यॉर्कर की बात ही अलग है. सहवाग ने क्यों कहा था, ये देखिए परफेक्ट, लेकिन गिरते पड़ते बचाया. कि क्रिकेट में 2 ही चीजों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. अतिशय सुंदर चेंडू हाताळतायत. दहाव्या स्कोर कार्ड वरती 5 टार्गेट सेट केले ते 56 धावांचं. नैनेश इस मर्तबा गेंद आसमान में खड़ी रह गई है. बढ़िया कैच विकेट कीपर का. आउट हो गए 0 पे स्वप्निल. नहीं बना. ऊपरी सिरा मंच की शोभा बढ़ा रहे हैं. स्पर्धा के वन मैन शो, एबी ट्रॉफी के वन मैन शो अजय जी भुईर साहब, साथ में कई मान्यवर्स हैं, और ऑर्गेनाइजिंग कमेटी के वन मैन शो सीईओ हरीश केनी की तरफ से भी आपका स्वागत. ये हमारा मंच जहाँ पर आप कैप में देख रहे हैं इस स्पर्धा के वन मैन शो अजय जी भुईर साहब को. नक्कीच स्पर्धेसाठी भरपूर मेहनत हर्ष वर्किनीस असतील, सर्वे सर्व आपल्याला बघायला मिळतात. हार्डवर्क भरपूर आहे आमच्या राजकिरण वर्मा, जेपी सरांची, सचिन भोईर सरांची, प्राण भोईर सरांची भरपूर हार्डवर्क या स्पर्धेसाठी आणि योग्य आणि अप्रतिम साथ मिळते त्यांची. बोल्ट बेस क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा. बैक टू बैक दूसरा झटका. ये भी 0 पे आउट होके चले गए हैं प्रज्ञल पाटिल.
प्राण भोईर ऑल अंटायर टीम ची भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचं कौतुक नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. नए बैटर गर्म पानी में आए हैं भूपेश पाटिल, क्योंकि हैट्रिक गेंद है। पिछले मैच के 2 हीरो 0 पे आउट हुए, पहले स्वप्निल आउट हुए और उसके बाद प्रज्वल पाटिल आउट हुए। नए बैटर भूपेश पाटिल, और क्या बॉलिंग कर रहे हैं महेश। देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में पहले ओवर में हैट्रिक को अंजाम दिया था चामिंडा वास ने जिम्बाब्वे के सामने। टेस्ट क्रिकेट में इरफान पठान ने पाकिस्तान के सामने। पहला ओवर बहुत कीमती रहता है। इस मरतबा बैक फुट पे गए, कंट्रोल हुक शॉट के लाए, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 4 रन। भूपेश पाटिल का जिगर वाला शॉट। देखिए, विवेन रिचर्ड कहते हैं प्रशांत अदोड़े जी कि अगर लूज गेंद आपको पहली मिले तो उस पर भरपूर अटैक करना चाहिए। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। एक ओवर की समाप्ति, रन बने 9, विकेटें गिरी है 2। 3 ओवर के बाद हम आपको डगआउट में प्रशांत अदोड़े साहब के साथ लिए चलेंगे, मशहूर कमेंटेटर। क्या हलचल रहेंगी वहाँ पर। हालांकि ये मैच, मेरा अपना मानना है अजीत पाटिल जी, ये मैच जबरदस्त हो सकता है। हरेश्वर केनी, सचिन भोईर, उपेश घरत, प्राण भोईर, राज किरण वर्मा और जयप्रकाश मात्रे, ये वो टीम है जिन्होंने एबी ट्रॉफी पर्व 4 सीजन 4 को सुपर से ऊपर बनाए। 7 तो हमेशा से अजीत पाटिल का रहा है। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में स्वप्निल आए, सामना करेंगे सूरज। साईराज ने गेंद को ड्राइव किया वो कॉर्नर में, छोटी बैकलिप से 1 रन। मुझे लगता है जिस तरह ये मैच बहुत ही कट्टू कट जाएगा, और मैच जब कट्टू कट जाते हैं तो दर्शक देखिए अब कितने जुड़े हैं। पैक क्राउड होता हुआ ओपन इंडिया क्रिकेट की हम शुरुआत करने जा रहे हैं इस मैच के बाद। स्वप्निल सामना करेंगे बैटर भूपेश पाटिल। 1 चौका लगा चुके हैं भूपेश। फुल टॉस गेंद, स्विंग किया गेंद को, फील्डर मौजूद है और मौका हाथ से छिटक गई गेंद, बीमर गेंद, करेला ऊपर से नीम चढ़ा, 5 रन आते हुए। हुए भूपेश, देखिए एबी ट्रॉफी और अजय भुएर एबी, जिस तरह फिल्मों में अमिताभ बच्चन, देखना अंपायर ने प्लेयर चेंज फ्री हिट मध्ये। यस, एक और करेला ऊपर से नीम चढ़ा, इसे कहते हैं जली पे नमक। इंतजार किया था, बैकफुट पे चले गए थे, बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, गैप में 4 रन, बातों बातों में 20 रन, फिर हिट। ये तो ध्यान देने का रहता है। मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं, दिमाग में भी खेला जाता है। आपको हर चीज पे ध्यान देना होता है कि सिचुएशन मैच की क्या है। अतिशय सुंदर मॅच, 7 चेंडू 20 धावा, येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट कायम आहे। सोने पे सुहाग असं म्हणायला हरकत नाहीये। फलंदाज स्ट्राईक वरती आपण बघतायत मिस्टर भूपेश।
स्वप्निल स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद थी, लेंथ गेंद थी और आड़े बल्ले से खेलना चाहते थे, हल्का सा मोमेंट भी रहा था टिप्पा खाने के बाद। चला नेक्स्ट मॅच पालघर तालुका आदिवासी समाज ऑल इंडिया ओपन टीम आणि श्री केदारनाथ 11 खरबते बोथ टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस करणार आहोत. 20 रन 2 विकेट, 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। फिर अच्छी गेंद, अब की बार गुडलेन से उड़ाया था गेंद को। अब जाकर नॉन स्ट्राइक के बैट्समैन कुछ कान मंत्र देने जा रहे हैं भूपेश पाटिल को। कुठेतरी मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. 20 धावा 7 चेंडूमध्ये होता. बडे शॉट खेळणे का प्रयास, मोठी शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल 2 आल्याचे मोमेंटम मिळाला होतं, त्याला थोडंसं ब्रेक लागते आणि आणखीन एखादा डॉट जर आला तर मात्र तुम्हाला जे फ्री हिट मिळाले आहेत त्याचा फायदा होणार नाहीये. बिल्कुल 3 गेंदों में 3 चौके आपने लगाए, 2 डॉट खेले। देखिए क्रिकेट का ग्लैमर, क्रिकेट का चार्म रहती दुनिया तक कम नहीं होगा। किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती। ये नीचे रही थी, 3 डॉट खेले, ये क्रिकेट है, ये क्रिकेट है। कहाँ 3 गेंदों में 3 चौके और उसके बाद 3 गेंदे। ये देखिए काफी सबमरीन गेंद थी। और त्याचं कारणही आहे, तुम्ही ठरवून शॉट खेळतात, प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे थोडंसं तुम्ही बॅकफुटला, तुमचा संघ बॅकफुटला आणि टेन्शन तुमच्याकडे आहे. मैच अभी भी कट टू कट है, बराबरी पे। फुल टॉस गेंद ऑन साइड पे खेला है, डीप में खिलाड़ी है, गैप में गेंद जा रही है, तेज आउटफील्ड है, एक और चौका। धावसंख्या पोहोचते 4/24 वरती. 56चं टार्गेट आहे, म्हणजे इथून 32 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. चेंडू शेष आहे तुमच्याकडे. 19 बॉल 32चं इक्वेशन. मॅच दुहेरी बळणावरती उभी आहे. एका बाजूने आशा, एका बाजूने अपेक्षा घेऊन दोन्ही उभे आहेत. फिर गेंद को खेला है, अब की बार फील्डर है काऊ कॉर्नर में। बहुत ही स्ट्रॉन्ग जोन लग रहा है भूपेश पाटिल का, जिस तरह वो पुल खेलते हैं। 2 ओवर की समाप्ति 25 बने, चलते परेशान अदोड़े के पास, क्योंकि मैच बहुत ही इंटरेस्टिंग सिचुएशन में है और यहाँ से 3 ओवर में 31 चाहिए। निश्चितच नितेश आणि भूपेश हे दोन्ही खेळाडू खूप चांगली बॅटिंग मैदानावरती करतायत. सध्या डगआउटमध्ये जयेश आमच्याबरोबर. यानंतर जर फलंदाज बाद झाला तर जयेश बॅटिंगला येईल की नाही हा प्रश्न आहे. अर्थात त्यावरती नंतर चर्चा होईल, परंतु जे 2 बॅट्समन जयेश मैदानावरती खेळत आहेत त्यांना सापडल्या सूर, त्यामुळे डगआउटमध्ये सध्या प्रसन्न माहोल आहे. नक्कीच नक्कीच. हे जर दोघे जर टिकून राहिले पिचवर तर नक्कीच मॅच लवकर पण संपेल आणि दोघं पण मॅरिटवर खेळतात, त्यामुळे चांगली बॅटिंग चालू आहे, त्यामुळे इकडे मजा पण येते. मजा येते, जाम मजा येते. बघा ही बॅट्समन बॅटिंग जी झाले तुम्हाला आवडले सुद्धा. एकदा टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी, टाळ्यांचा गजर होतोय. आणि आता 2 षटकात, पहिल्या षटकात थोडीशी धाकधूक होती, 9 धाबा झाल्या होत्या. आणि त्यानंतर तुम्ही बॅटिंगला यानंतर येणार का? नक्कीच जर लवकर विकेट गेला तर बघेन, नाहीतर स्वतः जायचा प्रयत्न करीन. आणि मेन म्हणजे JP अंपायरचं मी खूप कौतुक करेन. एकदम शार्प नजरने ते बघतात. आता तो फ्रीडचा चेंडू, त्यानंतर फिल्डिंग चेंज केली, आमचं सुद्धा लक्ष नसतं, बाकीचं कोणाचंच लक्ष नसेल, पण अंपायरचं ॲक्युरेट लक्ष आहे तिकडे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. जयेश, मागच्या 5 दिवसापासून AB ट्रॉफीला कसा एन्जॉय केला? नक्कीच खूप एन्जॉय केला. जरी मी इकडे आलो नाही तरी यूट्यूबला नेहमीच मॅच बघत असतो आणि देखना है वहाँ पर क्या कुछ हुआ है। हुक शॉट जरूर खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, और हालांकि आउट होकर डगआउट की तरफ जा रहे। क्या कमाल का कैच! इस तरह के कैचेस आसान नहीं रहते अजित। अप्रतिम कॅच आहे, गरज होती संघाला आणि कॅच इथे मिळालाय. याच दरम्यान सन्मान्य व्यक्तिमत्व अजयजी ठाकूर साहेबांचं शुभागमन आमचे मुख्य मंचावरती झाले. त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि प्रामुख्याने बड्डे मॅन सन्माननीय विनोदजी गावड साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. त्यांचे आम्ही करतोय शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. दरम्यान वळतोय आपण मॅच कडे. अजित, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या व्यासपीठावरती आपण बघू शकता, JSW जो ब्रँड आहे
आणि संजयजी चौधरी साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ही स्पर्धा अतिशय दर्जेदार पद्धतीनं सजवली गेलेली आहे आणि त्याचं अट्रॅक्शन आता संपूर्ण क्रिकेटपटूंना आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आज प्रायोजक आपल्यासाठी उभे राहत आहेत. थोड्याच वेळात त्यांनी या स्पर्धेकरता काय योगदान दिले ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत. संजयजी चौधरी आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी आपल्याला विनंती करेन आपण अस्वस्थ राहायचं आहे आणि हा चेंडू आलेला आहे सीमारेषेपर्यंत. तर स्पर्धेचे संयोजक व्यासपीठावरती आहेत अजयजी भोईर. आपल्यासाठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी JSW संजयजी चौधरी यांच्या माध्यमातून 3 आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकता. एकदा टाळ्यांचा गजर संजयजी चौधरी यांच्यासाठी. चांगलं काम केलं ना मग एक पाऊल पुढे टाकणारी माणसं आपल्याबरोबर असतात, हाताला हात देणारी माणसं असतात. त्यापैकी संजयजी चौधरी साहेब, थँक्यू सो मच. JSW थँक्यू सो मच. वॉटिकॉम बॉक्स. दरम्यान 4 रन्स होते, बॅक टू बॅक 2 चौकार. पालघर तालुका आदिवासी समाज परिषद अध्यक्ष सन्माननीय धनराज पठारी सरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धनराजजी पठारी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम बॅटिंग बघायला मिळते, बॅक टू बॅक काउंटर अटॅक. ओहो, या ठिकाणी लॉंग स्टॉपला जातोय चेंडू. खूप चांगली फिल्डिंग आहे. इथे 3 धाबा सेव्ह करतायत मिस्टर अक्षय. धावसंख्या 1 ने आकार घेताना 34 म्हणजे इथे तुम्हाला बनवायच्या ते आणखीन 22. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 14 चेंडू 22चं इक्वेशन. अतिशय सुंदर मॅच. 14-22चं इक्वेशन. मॅच कुठल्याही दिशेने जाऊ शकतं. कॉन्सन्ट्रेशन, टीम वर्क, स्ट्रॅटजी भरपूर काही या ठिकाणी मायने ठेवते. ओ हुक करण्याचा प्रयत्न आणि लॉंग स्टॉपला लॉक फॅक्टरचा वाईड बॉल. 5 धाबा या ठिकाणी मिळत आहेत. सोने पे सुहागा एसनयन. ऐसी स्थिति में जब मैच कट टू कट हो, आप 5 वाइड दे तो फिर ये अपने हाथ से गला दबाने वाली ही बात है. सही कहा आपने. ताश का जोकर और अपनों की ठोकर अक्सर बाजी घुमा देता है और यही देखने को मिला. वाईड बॉल, आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या 40 वर पोहोचले. आता फक्त 16 धाबाची गरज. येणारे चेंडू तुमच्याकडे ते ओ पुल करतायत. पटका फसला आणि इथे आणखीन एक 4 चौकार. मौका भी और साथ में चौका भी. जैसे मैंने पहले ही कहा था कि ताश का जोकर और अपने की ठोकर अक्सर बाजी घुमा देता है. अपने सहनशीलता को बढ़ाओ. छोटे मोटे बातों से हताश मत हो जाओ, क्योंकि जो चंदन घिसता है वो ईश्वर के मस्तक पे लगाया जाता है. जो घिसता नहीं वो सिर्फ जलाने के काम आता है. गेंदबाज की भी हालत अजीब है, आगे का ही पीछे कुआं. इस मरतबा फॉलिंग स्वीप करना चाहता. कहीं ना कहीं अगर विराटन स्पोर्ट्स की हम गेंदबाजी की बात करें तो वो धार कम नजर आई जो पिछले मैच में थे. अब 12-12 का इक्वेशन, रन टू बॉल इक्वेशन, मजबूत पकड़ यहाँ पर द्वारका माई चिखलपाड़ा की इस मैच पे. याच दरम्यान आपण बघताय सन्माननीय अतुलजी हडद साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचे आम्ही करतोय वेलकम. धनराजजी पठारे साहेब त्यांचंही हृदयाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि पिंटा दादा, पिंटाजी मानकर यांचंही शुभ आगमन झालंय. सर्वांच्या मदतीला धावून येणारे आमचे पिंटा दादा, त्यांचे आगमन झाले. त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर ईशांत आलाय.
ईशानने जर लेंथ लाईनला मेंटेन ठेवलं, ओपनिंग टीमच्या बॅटरला शांत ठेवलं, तर या मॅच मध्ये ते वापसी करू शकतायत आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 12 चेंडू 12 धावा सेव्ह होऊ शकतायत. 3 चेंडू 3 धावा या ठिकाणी वाचवलेले आहेत. तर तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. एका बाजूने आपण बघतोय चामुंडा स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने द्वारकामाई चिखलपाडा. वाडा शॉट स्लॉट मध्ये चेंडू आलाय. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग. दत्तात्रय भोईर आणि रामदासजी पाटील स्टँडला करतोय हा चेंडू अभिवादन षटकार. दरम्यान पुढचा चेंडू इस बार मिड ऑन में आउट. सहा विंकोश मात्रे न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि याच दरम्यान नक्कीच आमच्या डेस्कवर आपण बघतायत बड्डे मॅन सन्माननीय विनोदजी गावड साहेबांच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या आईस्क्रीम आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू विनोदजी गावड साहेब. पुढचा चेंडू ओ यावेळेला आपण बघताय पुनश लॉंग ऑफ रिझन मधनं येतोय विंकोच्या बॅट मधनं 4 चौकार. धावसंख्या 54 वर स्थिरावले. फक्त 2 धाबींची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पालघर तालुका आदिवासी समाज विपक्ष केदारनाथ 11 खरबते संघ, प्लीज आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नेक्स्ट मॅच केदारनाथ 11. ओ हळवारपणे अलॉंग द कार्पेट मिडॉनला खेळताय. स्कोर इज लेवल नाव 1 रन मोर टू विन. विजयाचा सुगंध दरबलताना द्वारकामाई चिखलपाडा संघाच्या दिशेने टाळ्यांचा गजर. 56 धावांचा पाठलाग आणि इथे बघतायत आनंदजी पाटील चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. अतिशय सुंदर खेळामा बघायला मिळतोय. उत्साह ऊर्जा. कारण विजयश्री इथे मात्र क्लिअर करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतात मिस्टर साईराज हाडलक चामुंडा स्पोर्ट्स विराथन.
समाज क्रिकेट परिषद क्रिकेट परिषद बस ना पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे अध्यक्ष नाही टीमचं नाव पण त्यात सिलेक्ट करतात. अरे पण तुझं स्वागत तिकडे केलं तिकडे ते आपण ऍड करू रे ते काय मग स्वागत करताना उपाध्यक्ष आहे का चालू कर उपसरपंच आहेत ना सदस्य महेंद्र नाकरे सदस्य नाकरे सदस्य नाकरे ना चिखलपडा संघानं अप्रतिम कामगिरी केली आणि आता या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅनाचा पुरस्कार आपण देणार आहोत. स्पर्धेचे शिल्पकार व्यासपीठावरती आदरणीय अजयजी भोईर आपण पाहतोय. AB ट्रॉफी पालघर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा. दरम्यान आपण मुख्य मंचावरती वळतोय. शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल. नुकताच आपण बघतायत आदरणीय व्यक्तिमत्व शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख सन्मानी आदरणीय अजयजी यशवंत ठाकूर साहेबांचं शुभागमन इथे झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण बघतायत स्वर्गीय श्रीमती विमल यशवंत ठाकूर यांच्या स्मरणार्थ जे आकर्षक चषक आहेत ते आम्हाला त्यांनी सौजन्य केले. त्यासाठी आम्ही नक्कीच सन्मानी आदरणीय अजयजी यशवंत ठाकूर सरांना थँक्यू म्हणतोय. त्यांचे इथे शुभागमन झालंय. तर आम्ही AB ट्रॉफीचे सर्वेसर्वा अजयजी भोईर सरांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अजयजी ठाकूर साहेब आपण या शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय व्यक्तिमत्व अजयजी यशवंत ठाकूर साहेबांचं होत आहे मायेचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान. आपण इथे आलात. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लागलेले आहेत. आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा मुख्य मंचाचा आपण आनंद घ्यायचा आहे. याच दरम्यान माहीमगावचं एक अनमोल असं रत्न प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे सन्माननीय मुकेशजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही पुनश्च विनंती करतोय अजयजी भोईर सरांना. एक अतिशय सुंदर ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मितहास्य असतं असे आमचे मुकेशजी चौधरी साहेब. त्यानंतर आपण वळणार आहोत सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आदरणीय व्यक्तिमत्व प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान पुनश्च अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होते. जोरदार टाळ्यांचा गजर कमी पडतोय मित्रांनो. त्यानंतर आमच्या केलवराड विभागातील आणखीन एक अप्रतिम असे व्यक्तिमत्व अनमोल असे रत्न सन्माननीय संजयजी चौधरी साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी हरेश्वर केणी सरांना विनंती करतोय. आपण संजयजी चौधरी साहेबांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर च्या ट्रॉफीज आम्हाला प्रोव्हाइड केल्यात. JSW संजय चौधरी सरांच्या माध्यमातून. त्यानंतर वाकसई ग्रामपंचायत उपसरपंच आणि पालघर तालुका आदिवासी समाज परिषद सहसचिव आदरणीय व्यक्तिमत्व अतुलजी हाडल साहेबांचा शुभ सन्मान अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर पालघर तालुका आदिवासी समाज परिषद अध्यक्ष आमचे धनराजजी पठारे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते धनराज पठारे सरांचं करतोय आपण वेलकम.